मनापासून मी अभिनंदन करतो। खरं म्हणजे कालपासनं मी खूप अभिनंदन स्वीकारलेलं आहे, पण या अभिनंदनाचा खरा वाटेकरी मी नाही किंवा त्याचा खरा मानकरी मी नाही। वाटेकरी नक्की आहे, पण त्याचे खरे मानकरी तुम्ही आहात। तुमच्यामुळे हे सगळं अभिनंदन, या मंचावर बसलेल्या सगळ्या नेत्यांमुळे हे अभिनंदन या ठिकाणी मला स्वीकारायला मिळत आहे, आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। कामठी स्थापनेपासनं या ठिकाणी पहिल्यांदा आपण निवडून आलो, आणि तो देखील मला असं वाटतं की एक रेकॉर्ड कामठीने केलेला आहे। आणि विशेषतः आपल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर बावनकुळे साहेबांनी चंग बांधला होता की आता विधानसभेचा जरा जो काही वचपा आहे, बदला नाही म्हणत मी, पण वचपा हा नगरपालिकेत काढायचा, तर तो निघालेला आपल्याला पाहायला मिळतो कामठीमध्ये। आणि एक ऐतिहासिक विजय हा कामठीने दिलेला आहे। आमच्या वाडीने पण ऐतिहासिक विजय दिलेला आहे। खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मोठ्या फरकाने आपली सीट जी आहे 10,000च्या वर ही त्या ठिकाणी निवडून आलेली आहे। उमरेड सारखी आपली जी काही नगरपालिका आहे तिथे प्रचंड मताने आपण रामटेक जिल्हा जो आहे तो जिल्हा हा काँग्रेस मुक्त झालेला आहे, आणि भिवापूर नगरपालिका ही पहिल्यांदाच आपली भाजपची निवडून आलेली आहे। आता तुम्ही इतके रेकॉर्ड केले आहेत की प्रत्येक रेकॉर्ड जर सांगायला लागलो तर माझा गोंदिया कॅन्सल करावा लागेल। आता मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो, बावनकुळे साहेब असतील, मी असेल, आपले आमदार असतील, आपले नेते मंडळ असतील, यांच्या नेतृत्वामध्ये ही जी 27 शहर आहेत, भले आपले महायुतीचे 24 असतील, 3 आपले निवडून आले नसतील, पण 27 शहरं जी आहेत या 27 शहरांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विकास करायची जबाबदारी ही आम्ही घेतलेली आहे। आणि त्यात आपले जे 22 शहर आहेत ते 22 शहरं मॉडेल शहरं कसे आपल्याला तयार करता येतील हा प्रयत्न आपण करू। इतरही शहरांमध्ये आपण चांगलं काम करू। आणि विशेषतः जे आपल्या प्रधानमंत्र्यांचा संदेश आहे की नागरी जीवन हे चांगलं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये गुणात्मक परिवर्तन झालं पाहिजे, तशा प्रकारचं परिवर्तन आपण घडवू। तुम्ही एक चांगली सुरुवात केलेली आहे। आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे हीच सुरुवात जी आहे ती आता महानगरपालिकेमध्येही आपण त्याचं प्रतिबिंब उमटवू। महानगरपालिका जिंकू, मग त्यानंतर जिल्हा परिषद आहे त्या जिंकू। सगळीकडे हा विजयाचा आपला रथ निश्चितपणे चालू राहील। पण एक गोष्ट निश्चित आहे की कुठल्याही विजयाने आपण त्या ठिकाणी मातणार नाही, माजणार नाही, हा मात्र एक आपला संकल्प आहे। विजय हा आपल्या कामाची पावती आपण समजायची, आणि अधिक चांगलं काम कसं करता येईल, अधिक लोकाभिमुख कसं होता येईल, लोकांना अधिक सोयीसुविधा कशा देता येतील, या दृष्टीने आपल्याला येत्या काळामध्ये प्रयत्न करायचा आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। नागपूर जिल्ह्याने जी आमची मान उंच केली त्याबद्दल सगळ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे, आमदारांचे, पालकमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो, माझे आमदारांचे आभार मानतो, आणि पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देऊन माझं बोलणं संपवतो। खूप खूप धन्यवाद। माननीय आनंदराव राऊत हे आभार प्रदर्शन करते। नगराध्यक्ष या नगराध्यक्ष योगेश ये। नागपुरात देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे जे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत नवनिर्वाचित, या सगळ्यांचा सत्कार आज आयोजित करण्यात आलाय, आणि सर्वांचं अभिनंदन आणि सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते। संपूर्ण नागपुरातनं 22 नगराध्यक्ष निवडून आले भाजपचे। या सर्वांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नागपुरात आयोजित करण्यात आलाय।